माझी प्रत्येक गोष्टीत मदत करायला लागले, तेव्हापासनं तुम्हाला लक्ष्मी मॅडमना आणि सरस्वती मॅडमना हे सगळं खुपतंय. कारण तू आम्हाला आमच्या घरात कधी पटलेली नव्हतीसच. हे बघा, मी तुमची सासू आहे, आवाज खाली ठेवून बोला. पण वयाने सुद्धा लहानच आहेस. तू सुद्धा तुझा आवाज खालीच ठेव. काय झालं दुर्गा वहिनी? बघा बघा आपली सासू कशी आपल्यावर आवाज चढवून बोलतीये. पण तुम्ही तिच्याशी एवढं चिडून का बोलताय? ती आपली सासू आहे. हो वहिनी, आणि वयाने जरी लहान असली तरी तिच्या पदाचा मान ठेवला पाहिजे ना आपण. तुम्ही हिची बाजू घेऊन बोलताय? वहिनी, काही झालं तरी ती आणि आपण एकाच बाजूने आहोत. वहिनी, अहो वहिनी चिडून गेल्या. नीला, तू प्लीज दुर्गा वहिनींचं बोलणं एवढं मनाला लावून घेऊ नकोस. हा वहिनी, बोलणं मनाला कसं लागेल? नाही, कानावर पडलं पाहिजे ना बोलणं. सरू, काय झालं? नीला, आम्ही जातो. दुर्गा वहिनी हर्ट झाल्यात, तर बघून येतो. हो, चला जाऊ ना. आलो जा. समजते का ही लीला स्वतःला? आजवर या आवाजात या घरात माझ्याशी कधीच कोणी बोललं नव्हतं. आतापर्यंत फक्त एजे आणि आजी तिच्या बाजूने होते. आता चक्क लक्ष्मी आणि सरस्वती पण तिच्या बाजूने बोलायला लागले. वहिनी, 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 आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप रागात आहात, पण एकदा आमचं म्हणणं काय ते तरी ऐकून घ्या. काय ऐकून घेऊ मी लक्ष्मी? झाला तेवढा अपमान पुरे नाहीये का? नाही वहिनी, तसं नाहीये. म्हणजे आमचे दाखवायचे दात वेगळे होते आणि हत्तीचे दात वेगळे होते. सरू, ते खायचे दात वेगळे असतात, हत्तीचे नाही. पण वहिनी, ती म्हण. वहिनी, लीलाची बाजू घेण्याचं कारण आमचं वेगळं होतं. हो वहिनी, आणि तुम्हीच सांगा, आपल्या तिघींची एक टीम आहे ना, मग आपली टीम जिंकावी म्हणून हे सगळं करतो आम्ही. हो वहिनी, लीलाला हरवायचं असेल तर आपण तिघेही तिच्या विरोधात असू तर कसं चालेल? म्हणूनच आम्ही फक्त नाटक करतोय की आम्ही तिच्या टीम मध्ये होतो. खरंच वहिनी. नाही. स्वतः गोत्यात याल असं काहीही करू नका. ते जे जरी गेले असले तरी माझं तुमच्यावर बारीक लक्ष आहे. वहिनी, तुम्ही दरवेळेला आम्हाला ऐकवता, पण लीलाला घराबाहेर काढण्यासाठी स्वतः काहीच करत नाही. तुम्हाला जर हवं असेल की आम्ही काही चुकीचं नाही करावं, तर तुम्हाला आम्हाला मदत करावी लागेल. हा, कारण आपल्या एकीशिवाय ती घराबाहेर जाणं शक्यच नाहीये. आहात तुम्ही आमच्या बरोबर? आहात ना? येस, आता आपली एक टीम. शी बाबा, आज मी खोलीत एकटीच. एजंट शिवाय कसा काय दिवस काढणार मी? काय तो लीला? अगं पण त्यात काय? उद्या भेटतील ना एजी, आणि फक्त भेटणार नाहीयेत, तू तुझ्या मनातलं सगळं त्यांना सांगणार आहेस. पण कसं सांगू? आयडिया. एक
काम करते, त्यांच्याकडे जाते आणि असं गुडघ्यावर बसून थेट त्यांना सांगेन, एजे तुम्ही मला खूप म्हणजे खूप आवडता. पण नाही, ह्यात काही मज्जा नाहीये. काहीतरी असं असं भारी असं सॉलिड करायला हवं. असं सगळ्यांसमोर जोरात ओरडून सांगितलं, एजे आय लव्ह यू. लीना, काय आहे सगळं? पण तुमचं काय काम आहे? का आला तुम्ही इथे? अगं आम्ही सहजच आलो ग. म्हटलं तुम्ही दोघं लग्नानंतर पहिल्यांदा जाताय ना फिरायला, तर तुला काही शॉपिंगला मदत हवी असेल तर आम्ही करतो. असं काय बघतीयस? ये ना, बस बस. नको. अगं बस ना ग, बस 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 ग. बस. आपण गप्पा मारूया छान, बस. बरं मला सांग, तुला शॉपिंगला काय काय मदत करायची आम्ही? हा. आम्हाला सांग ग तू. आणि हे घे, तुझ्यासाठी ज्यूस आणले आम्ही. अगं घे, लाजू नकोस. ह्या खरंच इथे हे विचारायला आलेत? ह्यांचा काही प्लॅन तर नसेल ना?